हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिशमध्ये आणि मराठी हिंदीमध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्या सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया काय होतं आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, काय त्याचं मीनिंग घेतलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आपला आजच्या सेशनचा तो आहे येस्टर इयर. YESTER येस्टर इयर. येस्टर इयरचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द इव्हेंट्स ऑर एक्सपिरियन्स ऑफ फॉर्मर टाइम. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं अतीत. ओके, जे आधी झालेलं आहे, ओके, आधी घडलेलं आहे, भूतकाळ आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं तर येस्टर इयर. जसं की आपण पास्ट म्हणतो. ओके, सो पास्ट हा येस्टर इयरचा काय आहे, सिनोनिम आहे. आणि येस्टर इयरला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, हिंदीमध्ये याचं मीनिंग आहे अतीत, मराठीमध्ये येस्टर इयरचं मीनिंग आहे भूतकाळ, गतकाळ आणि गेलेला काळ. सो येस्टर इयरचे सिनोनिम्स होतात पास्ट आणि हिस्ट्री, आणि अँटोनिम्स काय आहेत फ्युचर आणि टुमॉरो. ओके, सो येस्टर इयरचं मराठीमध्ये मीनिंग होतं भूतकाळ, गतकाळ आणि गेलेला काळ. सिनोनिम्स आहेत पास्ट आणि हिस्ट्री, आणि अँटोनिम्स आहेत फ्युचर आणि टुमॉरो. सेंटेन्स बघूया. सो सेंटेन्स आहे द मॅग्निफिशंट बिग बोट्स ऑफ येस्टरइयर हॅव व्हर्च्युअली व्हॅनिश्ड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो गेलेल्या काळातील ती भव्य मोठी जहाजे आता जवळपास नाहीशी झाली आहे. व्हॅनिश्ड म्हणजे काय होतं तर नाहीशी झाली आहे. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे येस्टरइयरचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे गेलेल्या काळातील. ओके, सो हा आहे सेंटेन्सचं मराठीमध्ये मीनिंग, आणि इथे येस्टरइयरला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे गेलेल्या काळातील. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे सम्चुअस. SUMPTUOUS, सम्चुअस. सो प्रोनाउन्स कसं करायचं आहे SUMPTUOUS ला सम्चुअस. सो सम्चुअसचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं स्प्लेंडिड अँड एक्सपेन्सिव्ह लुकिंग. स्प्लेंडिड अँड एक्सपेन्सिव्ह लुकिंग म्हणजेच काय होतं सम्चुअस. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं वैभवशाली. मराठीमध्ये सुद्धा याला वैभवशाली असंच म्हटलं जातं. आणखी काय मीनिंग होतं सम्चुअसचं मराठीमध्ये तर आलिशान, भव्य. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो थाटामाटाचा आहे किंवा महागडा आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं तर सम्चुअस. हिंदीमध्ये मीनिंग होतं वैभवशाली, इंग्लिशमध्ये त्याचं मीनिंग आहे स्प्लेंडिड अँड एक्सपेन्सिव्ह लुकिंग, मराठीमध्ये मीनिंग होतं वैभवशाली, भव्य, आलिशान, थाटामाटाचा आणि महागडा. सिनोनिम्स आहेत लॅविश, लक्झरियस आणि डिलक्स. लॅविश, लक्झरियस आणि डिलक्स हे सम्चुअसचे सिनोनिम्स आहेत, आणि अँटोनिम्स आहेत हंबल, ऑस्टर आणि ॲसेटिक. हंबल, ऑस्टर आणि ॲसेटिक हे अँटोनिम्स आहेत सम्चुअसचे. सेंटेन्स आहे द इंटेरियर इज डेकोरेटेड इन सम्चुअस रेड्स अँड गोल्ड्स. सो सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ होतो आतील सजावट भव्य लाल आणि सोनेरी रंगाने केली आहे. तर इथे सम्चुअस म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे भव्य म्हणून. ओके, सम्चुअस रेड्स म्हणजे भव्य लाल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेस्टिव्ह. RESTIVE, रेस्टिव्ह. रेस्टिव्हचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं ऑफ अ पर्सन unable to keep still or silent and becoming increasingly difficult to control, especially because of impatience, dissatisfaction or boredom. ओके, इररेस्टिव्ह म्हणजे जो काय आहे अशांत आहे. कशामुळे तो त्याचं काही जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालेलं आहे, किंवा बोर झालेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा तो काय होऊ शकतो अशांत असा राहू शकतो. तो त्याला काय म्हटलं जातं रेस्टिव्ह असं इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं. एकदा आपण परत इंग्लिशमध्ये बघूया. मीनिंग काय होतं ऑफ अ पर्सन जो काय आहे एका ठिकाणी स्थिर नाही राहू शकत, अनेबल टू कीप स्टिल ऑर सायलेंट, शांत नाही बसू शकत, अँड बिकमिंग इन्क्रीजिंगली डिफिकल्ट टू कंट्रोल, जो स्वतःवर ज्याचा स्वतःवर कंट्रोल नाही किंवा ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही, स्पेशली बिकॉज ऑफ कशाने इम्पेशन्स आहे, तो डिससॅटिस्फॅक्शन आहे और बोर्डम आहे, त्याच्यामुळे तो काय झालेला आहे अशांत झालेला आहे आणि स्वस्थ नाही राहू शकत आहे, स्थिर नाही राहू शकत आहे, अस्थिर आहे,
त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं रेस्टिव्ह. हिंदीमध्ये रेस्टिव्हचं मिनिंग होतं अशांत, मराठीमध्ये होतं अस्वस्थ, बेचैन आणि संयमी नसलेला. ओके, सो रेस्टिव्हचं मराठीमध्ये मिनिंग होतं अस्वस्थ, बेचैन आणि संयमी नसलेला. सिनोनिम्स आहेत रिबेलियस, डिफायंट आणि स्टबर्न. रिबेलियस, डिफायंट आणि स्टबर्न हे सिनोनिम्स आहेत रेस्टिव्हचे. आणि अँटोनिम्स आहेत डोसाइल, ओबिडियंट आणि सबमिसिव्ह. डोसाइल, ओबिडियंट आणि सबमिसिव्ह हे अँटोनिम्स आहेत रेस्टिव्हचे. द क्राऊड वॉज ग्रोईंग इन्क्रीजिंगली रेस्टिव्ह. सो मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा गर्दी अधिकाधिक अस्वस्थ होत चालली होती. तर इथे जे आहे रेस्टिव्हचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे, मराठीमध्ये अर्थ घेतलेला आहे अस्वस्थ म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. सो तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काहीतरी सेंटेन्स तयार करत चला, इझी सेंटेन्सेस तयार करत चला. ज्याच्या असे सेंटेन्स तयार करायचे की ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला कळेल की त्या वर्डला आपण कसं युज केलेलं आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला कळेल की नंतर जर कोणता एखादा सेंटेन्स आला की त्यामध्ये त्या वर्डला कसं युज केलेलं आहे म्हणून. सो नेक्स्ट वर्ड बघूया आपण. नेक्स्ट वर्ड काय आहे ग्लम्फ. GLAUMPH, ग्लम्फ. सो प्रोनाउन्स कसं करायचं याला गलम्फ. GLAUMPH, ग्लम्फ. ग्लम्फ इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू मूव्ह हेविली ऑर क्लमझिली. टू मूव्ह हेविली ऑर क्लमझिली म्हणजेच काय होतं ग्लम्फ. हिंदीमध्ये याचं मिनिंग दिलेलं नाही आहे. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं धपाधप चालणे. ओके, धपाधप चालणे. आणखी धडपडत चालणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ग्लम्फचं धपाधप चालणे आणि धडपडत चालणे. सो सिनोनिम्स आहेत स्टॉम्प आणि स्टंबल. स्टॉम्प आणि स्टंबल हे सिनोनिम्स आहेत ग्लम्फचे. सेंटेन्स काय दिलेला आहे शी ग्लम्प्ड अलॉंग बिसाइड हिम. मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा ती त्याच्या शेजारी धडपडत धपाधप चालली. सो इथे जे आहे ग्लम्प्ड म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये धडपडत धपाधप चालली म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे डेसल्टरी. DESULTORY, डेसल्टरी. डेसल्टरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं लॅकिंग अ प्लॅन, पर्पज ऑर एन्थुसियाझम. लॅकिंग अ प्लॅन, पर्पज ऑर एन्थुसियाझम म्हणजेच काय होतं डेसल्टरी. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं बेतरतीब. बेतरतीब असं हिंदीमध्ये मिनिंग होतं डेसल्टरीचं. आणि मराठीमध्ये काय होतं विस्कळीत. अव्यवस्थित, अस्थिर आणि अनियमित आणि उद्देशहीन. ओके, सो मराठीमध्ये डेसल्टरीचं मिनिंग होतं विस्कळीत, अव्यवस्थित, अस्थिर, अनियमित आणि उद्देशहीन. इंग्लिशमध्ये काय होतं लॅकिंग अ प्लॅन, पर्पज ऑर एन्थुसियाझम. सो सिनोनिम्स आहेत रॅन्डम, स्कॅटर्ड आणि आर्बिट्ररी. रॅन्डम, स्कॅटर्ड आणि आर्बिट्ररी हे सिनोनिम्स आहेत डेसल्टरीचे. आणि अँटोनिम्स आहेत सिस्टमॅटिक, रेग्युलर आणि मेथॉडिकल. सिस्टमॅटिक, रेग्युलर आणि मेथॉडिकल. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्स मध्ये डेसल्टरीला कसं युज केलेलं आहे. दे टॉक्ड ब्रीफली इन अ डेसल्टरी मॅनर. तो सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ होतो त्यांनी फारसा उद्देश नसलेली थोडीशी चर्चा केली. तर इथे जे आहे डेसल्टरीचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे फारसा उद्देश नसलेली. ओके, ज्याचा ज्या गोष्टीला जे काही चर्चा करत आहे त्या चर्चेला काही उद्देश नाही अशी त्यांनी काही थोडीशी चर्चा केली आहे. सो असं इथे डेसल्टरीला मिनिंग घेण्यात आलेला आहे फारसा उद्देश नसलेली म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे प्रोक्रॅस्टिनेट. PROCRASTINAT, प्रोक्रॅस्टिनेट. प्रोक्रॅस्टिनेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिले ऑर पोस्टपोन ऍक्शन, पुट ऑफ डुईंग समथिंग. ओके, डिले ऑर पोस्टपोन ऍक्शन, पुट ऑफ डुईंग समथिंग म्हणजेच काय होतं प्रोक्रॅस्टिनेट. हिंदीमध्ये प्रोक्रॅस्टिनेटचं मिनिंग होतं विलंब करणं. मराठीमध्ये काय होतं लांबणीवर टाकणे.
चालढकल करणे, टाळाटाळ करणे. सो प्रोक्रॅस्टिनेटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विलंब करणं, इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिले और पोस्टपोन ऍक्शन, पुट ऑफ डुईंग समथिंग. आणि मराठीमध्ये प्रोक्रॅस्टिनेटचं मिनिंग काय होतं? लांबणीवर टाकणे, चलढकल करणे आणि टाळाटाळ करणे. सिनोनिम्स आहेत डिले आणि पोस्टपोन, आणि अँटोनिम काय आहे? टायमिंग. डिले आणि पोस्टपोन हे सिनोनिम्स आहेत प्रोक्रॅस्टिनेटचे, आणि अँटोनिम काय आहे? टायमिंग. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? ही प्रोक्रॅस्टिनेट्स अंटिल इट इज टू लेट टू डू एनिथिंग ऍट ऑल. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो तो अगदी शेवटची वेळ निघून जाईपर्यंत कामात चलढकल करत राहतो. सो इथे जे आहे प्रोक्रॅस्टिनेटचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे कामात चालढकल करत राहतो म्हणून. ओके, सो प्रोक्रॅस्टिनेटचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये? लांबणीवर टाकणे, चालढकल करणे आणि टाळाटाळ करणे. नेक्स्ट वर्ड आहे एक्झेम्पलरी. EXEMPLARY, एक्झेम्पलरी. एक्झेम्पलरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे सर्विंग ॲज अ डिझायरेबल मॉडेल रिप्रेझेंटिंग द बेस्ट ऑफ इट्स काइंड. काय आहे? सर्विंग ॲज अ डिझायरेबल मॉडेल रिप्रेझेंटिंग द बेस्ट ऑफ इट्स काइंड. म्हणजे जे काय आहे? एक्झेम्पलरी. ओके, इंग्लिशमध्ये या मिनिंगला काय म्हटलं जातं? वर्ड काय यूज करण्यात येतं या मिनिंगचं? एक्झेम्पलरी. सो हिंदीमध्ये एक्झेम्पलरीचं काय मिनिंग आहे? अनुकरणीय. ओके, मराठीमध्ये सुद्धा अनुकरणीय असंच मिनिंग होतं एक्झेम्पलरीचं. आणखी काय होतं? आदर्श. ओके, एकतर होतं अनुकरणीय, आदर्श आणि उदाहरणीय. ओके, मराठीमध्ये मिनिंग होतं एक्झेम्पलरीचं अनुकरणीय, आदर्श आणि उदाहरणीय. सो सिनोनिम्स आहेत एक्झेम्पलरीचे परफेक्ट, आयडल आणि एक्सलंट. परफेक्ट, आयडल आणि एक्सलंट. आणि अँटोनिम्स आहेत अनसॅटिस्फॅक्टरी, बॅड आणि सबस्टँडर्ड. अनसॅटिस्फॅक्टरी, बॅड आणि सबस्टँडर्ड. ओके, हे अँटोनिम्स आहेत एक्झेम्पलरीचे. सेंटेन्स आहे ही सायटेशन सेज ही शोड आउटस्टँडिंग अँड एक्झेम्पलरी करेज. सो याचा मराठीमध्ये अर्थ होतो त्याच्या सन्मान पत्रात म्हणजेच प्रशस्ती पत्रात नमूद केले आहे की त्याने उत्कृष्ट आणि अनुकरणीय धैर्य दाखवले. तर इथे जे आहे एक्झेम्पलरी म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे अनुकरणीय धैर्य दाखवले. ओके, करेज म्हणजे होतं धैर्य, अनुकरणीय धैर्य दाखवले. नेक्स्ट वर्ड आहे टॅन्टलाइज. TANTALIZED, टॅन्टलाइज. टॅन्टलाइज इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं? टू कॉज समवन टू फील इंटरेस्ट और एक्साइटमेंट अबाउट समथिंग दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग एक्सेट्रा. ओके, सो टॅन्टलाइज म्हणजे इंग्लिश मध्ये काय होतं? टू कॉज समवन टू फील इंटरेस्ट और एक्साइटमेंट अबाउट समथिंग दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग एक्सेट्रा. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? उत्तेजित. मराठीमध्ये काय होतं? मोहात पाडणे, मोहात पाडणे किंवा तळमळवणे, भुरळ पाडणे आणि फुलकावणी देणे. म्हणजेच एखादं कोणीतरी आहे ज्याला काय आहे, ज्याला एक्साइटमेंट आहे, ज्याला एखादी वस्तू पाहिजे आहे त्याच्यासाठी त्याला तळमळवणे. ओके, त्याला काय म्हटलं जातं? टॅन्टलाइज असं म्हटलं जातं. त्याला ते पाहिजे आहे पण त्याला ते आपण देत नाही, म्हणजे तो तळमळत आहे त्या गोष्टीसाठी. सो त्याला काय म्हटलं जातं? टॅन्टलाइज असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स आहेत टॅन्टलाइजचे इंट्रिग, एक्साइट आणि थ्रिल. इंट्रिग, एक्साइट आणि थ्रिल. आणि अँटोनिम्स आहेत बोर, वेअरी आणि फाल. बोर, वेअरी आणि फाल हे अँटोनिम्स आहेत टॅन्टलाइजचे. सेंटेन्स आहे शी वॉज टॅन्टलाइज्ड बाय द पॉसिबिलिटी ऑफ अर्निंग अ लॉट ऑफ मनी क्विकली. सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ होतो लवकर भरपूर पैसे कमवण्याच्या शक्यतेने ती मोहून गेली होती. तर इथे जे आहे टॅन्टलाइजचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे मोहून गेली होती असा. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? लॉजी. LOGY, लॉजी. लॉजीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिप्लेटेड इन स्ट्रेंथ, एनर्जी और फ्रेशनेस. डिप्लेटेड इन स्ट्रेंथ, एनर्जी अँड फ्रेशनेस म्हणजेच काय होतं? लॉजी. सो लॉजीचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? थका हुआ. मराठीमध्ये काय होतं? जो की सुस्तावलेला आहे. ओके, थकलेला आहे त्याला काय म्हटलं जातं? लॉजी असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं लॉजीचा थका हुआ,
मराठीमध्ये मिनिंग होतं मंद, सुस्तावलेला, निरुत्साही, थकलेला आणि आळशी. ओके, सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं लॉजीचं? मंद, सुस्तावलेला, निरुत्साही, थकलेला आणि आळशी. सिनोनिम्स आहेत टायर्ड, एक्झॉस्टेड आणि वेअरी. टायर्ड, एक्झॉस्टेड आणि वेअरी. आणि अँटोनिम्स आहेत लॉजीचे फ्रेश, रिलॅक्स आणि ऍक्टिव्ह. सो सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघा लॉजीला. द नेक्स्ट मॉर्निंग आय वॉज फीलिंग लॉजी हॅव्हिंग स्टेड अप हाफ द नाईट. ओके, सो या सेंटेन्सचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी मला सुस्ती जाणवत होती कारण मी आदल्या रात्री अर्धी रात्र जागा राहिलो होतो. सो इथे जे आहे लॉजीचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सुस्ती जाणवत होती म्हणून. ओके, सुस्ती असं अर्थ घेण्यात आलेला आहे लॉजीच्या सेंटेन्स मध्ये. आणि आजच्या सेशनचा आपला लास्ट वर्ड जो आहे तो काय आहे? पॅनसिया. PANACEA, पॅनसिया. ओके, काय आहे? पॅनसिया. ओके, असं प्रोनाऊन्स करायचं आहे PANACEA ला, पॅनसिया. सो पॅनसियाचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ सोल्युशन ऑर रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसीज. म्हणजेच काय होतं तर रामबाण. हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो रामबाण आणि मराठीमध्ये काय अर्थ होतो पॅनेसियाचा? रामबाण उपाय. ओके, किंवा सर्व समस्यांवर, सर्व डिफिकल्टीजवर जो काही उपाय असतो त्याला सुद्धा म्हटलं जातं पॅनेसिया. सर्व डिफिकल्टीजवर आणि सर्व रोगांवर उपाय असतो त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पॅनेसिया. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं पॅनेसियाचं रामबाण उपाय. सर्व समस्यांवरील तोडगा आणि सर्व रोगांवर उपाय म्हणजे होतं पॅनेशिया. सो सिनोनिम्स आहेत पॅनेशियाचे रेमेडी आणि क्युअर. आणि सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? टेक्नॉलॉजी इज नॉट अ पॅनेशिया फॉर ऑल अवर प्रॉब्लेम्स. ओके, इथे नॉट असं यूज करण्यात आलेलं आहे. सो सेंटेन्स म्हणून परत एकदा वाचायचं इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर बघायचं की त्याचा अर्थ काय होऊ शकतो म्हणून. सो काय आहे? टेक्नॉलॉजी इज नॉट अ पॅनेशिया फॉर ऑल अवर प्रॉब्लेम्स. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तंत्रज्ञान हे आपल्या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय नाही. ओके, सो इथे नॉट आलाय म्हणजे इथे नाही आलाय. सो तंत्रज्ञान हे आपल्या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय नाही. तर इथे जे आहे पॅनेशियाचा अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये रामबाण उपाय म्हणून. ओके, सो हे आपले आजचे वर्ड्स आहे. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एक एकदा वाचून घ्यायचे. जे आधीचे वर्ड झाले ते सुद्धा दररोज रिवाइज करत चालायचे. स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करायचे. आणि काही असे बुक्स आहे किंवा काही न्यूजपेपर्स आहे, तुम्ही काही पण बघत आहे, जर इंग्लिशमध्ये असेल तर ते एकदा वाचायचं, नाही समजलं तर त्याचे हार्ड वर्ड्स अंडरलाईन करायचे आणि ते हार्ड वर्ड्स डिक्शनरीमध्ये बघायचे. तुमच्याकडे जी पण डिक्शनरी आहे, डिक्शनरी नसेल तर डायरेक्ट गुगलवर आजकाल सगळं मिळून जातं. गुगलवर चेक करायचं की काय त्याचा अर्थ होऊ शकतो आणि काय त्या सेंटेन्सचा अर्थ होऊ शकतो. मग त्या वर्डचा अर्थ आपल्याला माहित पडल्यावर. ओके, सो असं ट्राय करत जायचं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी वाढेल आणि व्होकॅब्युलरी वाढल्यामुळे तुमची इंग्लिश चांगली होत जाईल. सो असंच ट्राय करत चला आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. आपले व्हिडिओज जे आहे जे इंग्लिश टू मराठी असे मिनिंग्स आहेत म्हणून त्यांना सुद्धा हेल्प होईल एक्झाम्स करता. ओके, जसे आता नोटिफिकेशन येत आहेत. आता SBI PO ची नोटिफिकेशन आलेली आहे, आणखी नोटिफिकेशन येतच आहे. तलाठीची येईल काही दिवसांनी, पोलीस भरती येणार. सो सगळ्यांकरता हेल्प होईल या व्होकॅब्युलरी. सो याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जर खरंच आवडत असेल जर व्हिडिओज तर लाईक करा आणि शेअर करत चला आणि सबस्क्राईब करा. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू.